नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर सध्या सोशल मीडियावर एकदम ट्रेंडिंग अशी रेसिपी सुरू आहे सी फूड बॉईलची। तर तीच मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। तर त्यासाठी इथे मक्के घेतलेले आहेत। ही करपाली बोलतात, म्हणजे कोळंबीचे प्रकार असतात। तर पोचे, करपाली किंवा आपल्या ज्या दुसऱ्या व्हाईट कोळंब्या असतात त्या। तर ही करपाली जातीची कोळंबी घेतलेली आहे। तर आज जशी मला मिळाली आहे मच्छी त्याचंच मी सी फूड बॉईल करून दाखवते। आणि ह्या शिंपल्या घेतलेल्या आहेत। तर ना याच्यात थोडीशी माती असते म्हणून मी गरम पाण्यात थोडीशी उकळी काढून घेतली आहे, म्हणजे स्वच्छ होतील। आणि खेकडे चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत, हे बघा। तर याचे 2 भाग केलेले आहेत। तर ह्यामध्ये ना माकल्या पण तुम्ही मिळाल्या तर घेऊ शकता। तर आज मला माकळ्या मिळाल्या नाही म्हणून एवढीच मच्छी मी घेतलेली आहे। 3 बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत, एकदम बारीक चिरायचे आहेत। इकडे हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत। लिंबू घेतलेले आहेत, तेव्हा असे गोल चिरून घेतलेले आहेत। आलं आणि भरपूर लसूण लागणार आहे। चवीप्रमाणे मीठ आणि लसूण आलं मी बारीक चिरून घेतलेलं आहे। खडे मसाल्यांमध्ये तमालपत्र, मोठी वेलची, लवंग, दालचिनी, चक्रीफूल असं घेतलेलं आहे। चिंचेचा कोळ लागणार आहे। धणा पावडर, आगरी मसाला, गरम मसाला आणि हळद। आणि आपल्याला बटर आणि तेल पण लागणार आहे फोडणीसाठी। तर आता हे सगळं जे घेतलेलं आहे हे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे। तर मी गरम पाणी करायला ठेवते। आता इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण हिरवी मिरची, कोथिंबीरीचे देठ, लिंबू, खडे मसाले आणि आता ह्याला चवीप्रमाणे मीठ घालते आणि एक चांगली उकळी घेते। आणि मग आपण एक एक जे साहित्य आपण घेतलं आहे मक्के वगैरे ते बॉईल करून घ्यायचे। पाण्याला आता मस्त उकळी आली आहे। तर आधी यामध्ये मी चिंबोऱ्या टाकते। आणि मस्त आता हे थोडं शिजवून घेते 7-8 मिनटं। चला, तर आता चिंबोऱ्या शिजलेल्या आहेत। तर ह्या मी काढून घेते आणि मग आपण ह्यामध्ये कोळंबी शिजवून घेऊया। आता ह्यामध्ये मी करपाल्या म्हणजेच प्रॉन्स टाकते। आणि ही सगळी मच्छी आहे ना एकदम स्वच्छ धुवून घ्यायची, कारण की हे जे सूप आहे ना हे आपण वापरणार आहोत। त्याच्यामुळे मच्छी एकदम स्वच्छ करायची आणि मगच बॉईल करायला ठेवायची। आता ह्या पण शिजवून घेते। कोळंबी पण आता शिजली आहे। आता ही पण मी काढून घेते। तर आता शिंपल्या टाकून घेते। तर शिंपल्या मी आधी थोड्याशा बॉईल करून घेतलेल्या, म्हणजे त्याच्यातली कच वगैरे असते ना ती सगळी निघून जाते। शिंपल्या पण आता झालेल्या आहेत शिजून, बघा। तर आता ह्या काढून घेते मी। आणि आता आपले मक्के राहिलेत शिजवायचे। तसं बघितलं तर खूप पटकन होते, म्हणजे सोपी रेसिपी आहे। पण हे सगळी मच्छी वगैरे पण मिळायला पाहिजे वेळेवर आपल्याला सगळे एकत्र। एखादा आयटम कमी असला तरी चालेल। आता जसं माकळ्या मला नाही मिळाल्या तर मी नाही घेतल्या। सर आता मक्के पण मी बॉईल करून घेते। हे पण बॉईल झालेले आहेत। आता हे पण मी काढून घेते। चला, तर आता आपण फोडणी करायला घेऊया। तर इथे बटर घातलंय आणि थोडं तेल। तुम्ही इथे नुसतं तेल किंवा नुसतं बटर पण वापरू शकता। तर आता गरम करून घेऊया। आता यामध्ये मी कढीपत्ता आणि मिरच्या घातल्या हिरव्या, लसूण जास्त घालायचं आहे, आलं, लसूण थोडं परतून झालं की मग यामध्ये कांदा घालायचा। आलं लसूण परतून झाले। आता ह्यामध्ये कांदा घालते। कांदा पण चांगला शिजवून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत। चला आता
कांदा पण मस्त शिजला आहे. आता आपण मसाले घालूया. तर इथे आगरी मसाला मी घालते. तुमच्याकडे कोणतंही लाल तिखट असेल ना, मिरची पावडर जरी घातली तरी चालेल. इथे 4 ते 5 चमचे मी मसाला घातला. 1.5 चमचे धना पावडर, गरम मसाला आणि हळद. थोडी मिरपूड घातली, मग आता साहित्यामध्ये दाखवली नव्हती. आता हे थोडे 1-2 मिनटं मसाले मस्त तेलामध्ये आपण परतून घेऊया. मसाले मस्त परतून झालेत. आता ह्यामध्ये मी चिंचेचा कोळ घालते. तुम्हाला जेवढं आंबट हवं आहे तेवढं तुम्ही चिंच घालायची आहे. आणि आता ह्यामध्ये जे आपण बॉईल केल्यानंतर सूप राहिलं होतं ते घालते मी. तुम्हाला सीफूड बॉईलमध्ये तुम्हाला किती म्हणजे पाणी ग्रेव्ही हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही सूप ॲड करायचं आहे. आता ह्याला मस्त उकळी आणायची आहे 5 ते 6 मिनटं. आणि मग जे आपण बॉईल केलेलं सगळं आहे ना ते घालायचं. मस्त आता उकळी आली आहे. आता ह्यामध्ये जे आपण सगळं बॉईल करून घेतलं होतं ते घालते. आणि थोडंसं मीठ घालते, कारण की आपण हे सगळं बॉईल करताना पण उकळताना मीठ घातलं होतं. तर अंदाज घेऊन घालायचं आहे. आणि भरपूर अशी कोथिंबीर. गॅसची फ्लेम हायच ठेवलेली आहे. आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सर आता मस्त आता मिक्स करून घेतलं आहे. आणि मी झाकण ठेवून आता 5-7 मिनटं एक वाफ काढून घ्यायचे. बाकी सगळं साहित्य तर आता आपलं शिजलेलं आहे, फक्त वाफ काढून घेऊया. आता 5 मिनटं होऊन गेली आहेत. आणि आता आपण झाकण काढून चेक करूया. मस्त आता सीफूड बॉईल घरच्या घरी तयार आहे. आता आपण सर्व करूया. आता मी तुम्हाला ही सर्व करून दाखवते सीफूड बॉईल. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.